Hello everybody, I am R.D. Mahan sir, welcomes you from ज्ञान संपदा यूट्यूब चॅनल. या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी इंग्रजी विषयाचा 1.3 मध्ये असलेली जी पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट, वी आर गोइंग टू लर्न दिस पोएम. So I would like to request everybody to see this video carefully, like this video, share the video and subscribe YouTube channel Gnan Sampada. So today we are going to learn this very beautiful, charming and very small poem Basket Full of Moonlight, written by Sunil Sharma. Friends, the poem is very easy and this is very small poem. You would like to enjoy it, you would like to learn it. The main theme of the poem is how the small child wants to solve the problems in his village. It also focuses on the problems of village people or the people who live in hilly area. The child fails to get the facilities from the government, so he ultimately requests Moon, means indirectly God, to provide basic facilities to his village. The poem also focuses the problem of employment in the villages, so people have to go in the cities to work. It also indicates the father and son relationship. Now friends, we have to learn all these things from this poem. आता मित्रांनो, ही पोएम आपण शिकणार आहोत, परंतु ही पोएम शिकण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मला तुम्ही सांगा मित्रांनो की when your father goes out of the house, how do you feel? तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुमचे वडील घराच्या बाहेर जात असतात, कामासाठी जात असतात, बाहेर गावी जात असतात? निश्चितच तुम्हा सगळ्यांना ते अपसेट वाटत असतं, सॅड वाटत असतं, अनहॅपीनेस तुम्हाला फील होत असतो. आणि जर तुमच्या खेड्यामध्ये, तुमच्या छोट्याशा गावामध्ये बेसिक फॅसिलिटीज, नळ आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, रोड्स आहेत किंवा एम्प्लॉयमेंटच्या काही गोष्टी असतील, ह्या जर नसतील तर हाऊ डू यू फील? कसं वाटेल तुम्हाला? निश्चितच, व्हेरी गुड, तुम्हाला निश्चितच याबद्दल वाईट वाटेल. निश्चितच तुम्हाला याबद्दल चिंता वाटेल की आपल्या गावामध्ये ह्या फॅसिलिटीज नाहीत, म्हणून आपल्या गावातील सर्व लोकांना बाहेर गावी कामाला जावं लागतं. अँड इफ the roads are not in a good condition, then how do you feel? रस्त्यांची परिस्थिती चांगली नसेल तर तुम्हाला कसं वाटेल? Yes, very good, absolutely. You will feel very sad, you will regret about it and you will be very careful about that thing. आणि त्या रस्त्यांवरून जर तुमचे वडील दररोज ये जा करत असतील तर निश्चित तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल चिंता निर्माण होणार आहे. तर याच प्रकारची कंडिशन मित्रांनो आपल्याला या पोएममध्ये पाहायची आहे. मला माहिती आहे की सगळ्यांच्या मनामध्ये जी समस्या आहे तीच समस्या या मुलांच्या मनामध्ये आहे आणि तो मुलगा आपल्याला या ठिकाणी या पोएमच्या माध्यमातून सांगतोय. पोएमचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. पोएम लिहिलेली आहे सुनील शर्मा यांनी. मित्रांनो, अत्यंत काळजीपूर्वक आपण ही कविता शिकूया. या कवितेमधलं जे स्टांजा आहे
तो स्टांजा आपण पाहूया. फर्स्ट स्टांजामध्ये काय म्हणतोय तो मुलगा, ओ मून. तो म्हणतोय ही रिक्वेस्ट द गॉड, ही रिक्वेस्ट द मून. तो म्हणतोय ओ मून गिव मी मूनलाइट basket full or 2 baskets full with seeds of moonlight. या कडव्यामध्ये मुलगा म्हणतो आहे ओ मून गिव मी मूनलाइट बास्केट फुल्स और 2 baskets full with seeds of moonlight. तो म्हणतोय की चांदण्यासाठी चंद्राला तो रिक्वेस्ट करतोय. तो चंद्राला म्हणतोय की ए चंद्रा, तू मला कृपया मूनलाइट दे. तुझा तो प्रकाश आहे, चंद्राचा जो प्रकाश आहे तो तू मला दे. अ बास्केट फुल और 2 baskets फुल. एक टोपली भरून दे किंवा 2 टोपल्या भरून दे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट, की ज्याच्यामध्ये काय पाहिजे, त्याच्यामध्ये सीड्स. सीड्स म्हणजे काय, सीड्स म्हणजे बिया. सीड्स म्हणजे बियाणं. या चंद्राचं चंद्रप्रकाशाचं बियाणं ज्याच्यामध्ये असेल अशी टोपली भरून तू मला ते बियाणं दे, ते बीज मला दे, असं तो चंद्राला रिक्वेस्ट करतोय पहिल्या कडव्यामध्ये. पुढं दुसऱ्या कडव्यात तो काय म्हणतोय, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ पाथ आय वॉन्ट टू सो many small moons of light. The whole village goes to the city daily to work. My friends, he tells us that from the city to my village on the sides of the path I want to sow many. तो म्हणतोय की फ्रॉम द सिटी टू द विलेज, शहर खूप लांब आहे, त्याचं खेडं हिल्ली एरियाचं आहे, पहाड आहेत, पर्वत आहेत, टेकड्या आहेत, अशा प्रकारचं त्याचं खेड आहे की ज्या खेळामध्ये एम्प्लॉयमेंट नाही. म्हणून तो म्हणतोय सिटी टू माय विलेज, माझ्या खेड्यापासून ते शहरापर्यंत किंवा शहरापासून ते माझ्या खेड्यापर्यंत त्याला हे जे बियाणं तो चंद्राकडून मागतोय चंद्रप्रकाशाचं, याला व्हॉट डू ही वॉन्ट टू डू, काय करायची इच्छा आहे त्याला त्या बियाणाला. तर फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाइट. तो म्हणतोय की त्या शहरापासून ते माझ्या खेड्यापर्यंत मला बोथ साइड्स ऑफ द पाथ, म्हणजे रस्त्याच्या दोघं बाजूला मला ते आय वॉन्ट टू सो. सो म्हणजे रोवणे किंवा पेरणे. सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोटं छोटं थोडं त्या चंद्रापासून तो प्रकाश घेऊ इच्छितोय आणि तो रस्त्याच्या दोघं बाजूला ते चंद्रप्रकाशाचं बियाणं पेरू इच्छित आहे की जे शहराला त्याचे वडील जातात तिथपासून ते त्याच्या खेड्यापर्यंतचे जे अंतर आहे, जो रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये प्रकाश येईल, त्या रस्त्यात उजेड येईल. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲट माय विलेज इज क्वाईट फार. मुलगा म्हणतो आहे की होल विलेज गोज टू the city daily to work. He lives in the village. It is very small and so there is not any kind of facility of employment there. So for their daily work or for wages, the people in the city have to go to the city for daily work, and it becomes dark on its way back as my village is quite far. He tells further that it becomes very dark and the city is far away from his village,
and the road or the way or the path of that city is totally dark when his father goes to there for his daily work. The route is tough and full of snakes and scorpions. He also tells us the problem when his father goes to the city for work and returns late at night. At that time there are so many kinds of troubles, so many kinds of difficulties his father has to face. Sometimes there are snakes and scorpions in the way because there is a darkness. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे, रस्त्यामध्ये अंधार आहे आणि म्हणून तो चंद्राला रिक्वेस्ट करतोय की तू चांदोबा मला तुझं बियाणं तू मला दे, की ज्या बियाणांच्या साहाय्याने मी त्या रस्त्यावर उजेड पाडेल, माझे वडील व्यवस्थित जाऊ शकतील. त्या रस्त्यांमध्ये स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन्स आहेत, विंचू आहेत, साप आहेत, यांचं खूप मोठी भीती त्या रस्त्यांवर असते असं त्याला म्हणायचं आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाइज when my father returns home as I am asleep. त्या ठिकाणी तो मुलगा चिंता व्यक्त करतोय. तो मुलगा म्हणतोय की नायदर बस नॉर कार्ट प्लाइज, there are not any facilities of vehicles also. Means the poem here focuses on the unavailability of modern equipments in the village areas. The poem focuses on the unavailability of the modernization in the village areas. The poem also focuses on the problems people have to face in the village area. No bus, no cart plies there. Plies म्हणजे ये जा करणे. बस अँड कार्ट, बसची सुविधा नाही, कार्ट बैलगाडी असेल, घोडागाडी असेल किंवा अजून कोणत्या तरी प्राण्याच्या साहाय्याने ओढायची एखादी गाडी असेल, that facility is also not available there in the cities. So people have to walk there and to return the same. People have to leave their house early in the morning when there is no light outside, and also when they return it is the time of late night when there is complete darkness. So both ways they have to go in the dark. So there are the problems of so many things there. When my father returns home I am asleep. Here is also the poet focuses on the relationship of father and the son. When his father returns it is too late, and when he returns his son, means indirectly the poet says that he asleep. मुलगा झोपून गेलेला असतो जेव्हा वडील घरी परत येतो. And he goes back early in the morning while I am asleep. Very pathetic condition or the situation is given by the poet here. Means it is so sad that father and child can't meet to each other, because when he is asleep at early in the morning, father goes out of the house. When the father returns from his work late at night, at that time also the son goes asleep. Very pathetic condition. So we have such a kind of feelings that they cannot meet to each other. सकाळी लवकर जावं लागतं वडिलांना की जेव्हा मुलगा झोपलेला असतो, रात्री वडील उशिरा येतात की जेव्हा मुलगा झोपी गेलेला असतो. अशा प्रकारची अत्यंत सहानुभूतीपूर्वक
अशी सिच्युएशन या ठिकाणी कवीने आपल्याला इंडिकेट केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं की थीम ऑफ द पोएम इज व्हेरियस थीम्स देअर वी हॅव. अमंग देम वन इज दॅट father and son relationship. It is very important here. Oh moon, give me a basket full of moonlight on loan. The boy is very honest. He is very such a kind of faithful boy that he demands the seeds of the moonlight from the moon, not free but on the loan. He will return it afterwards. मुलगा इतका प्रामाणिक आहे की चंद्राकडून जो प्रकाश मागतोय तो प्रकाश तो कसा मागतोय, लोन कर्जाने मागतोय की जे कर्ज त्याला पुन्हा परत फेडायचं आहे अशा पद्धतीने. I want to light the dark route so that my father returns early. Why did the child want the moonlight from the moon? Because I want to light the dark route so that my father returns early. तो म्हणतोय की मला जो डार्क रूट आहे त्याला लाईट करायचं आहे, त्याला उजेड त्या ठिकाणी पाडायचा आहे की जेणेकरून सो दॅट माय फादर्स कम अर्ली, जेणेकरून माझे वडील जे आहेत ते घरी लवकर येऊ शकतील. I too want to hear fairy tales and stories from him. आणि जेणेकरून इतर मुलांना जसं त्यांचे वडील फेरी टेल्स अँड स्टोरीज, फेरी टेल्स, द स्मॉल चिल्ड्रेन कॅन हिअर द फेरी टेल्स फ्रॉम देअर ग्रँडमदर ग्रँडफादर अँड दे कॅन एन्जॉय अँड दे कॅन स्लीप वेल. Such a kind of pathetic condition we don't find here, because there is not meeting between the father and the son, and son strongly wishes to hear such a kind of fairy tales and other stories from his father. आपल्या वडिलांकडून त्याला इतरांसारखं फेरी टेल्स परीकथा ऐकायच्या आहेत, त्याला परीकथा ऐकायच्या आहेत, त्याला काल्पनिक गोष्टी ऐकायच्या आहेत, त्याला राजा राणीच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, अशा प्रकारच्या स्टोरीज त्याला आपल्या वडिलांकडून ऐकायच्या आहेत. बट ही इज व्हेरी अनफॉर्च्युनेट चाइल्ड दॅट ही कांट लिसन द स्टोरीज फ्रॉम हिज फादर. सो दॅट इज द पॅथेटिक सिच्युएशन बिटवीन द रिलेशनशिप ऑफ बॉय अँड द फादर. Oh moon, give me basket full of moonlight. I want to sow seeds of the moon. Oh moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of path. Again he repeated that, please moon, give me moonlight, because I want to sow the both sides of the path so that it will becomes light there. It will face the light there, and because of the light on the road my father can come early in the house, and so I can hear the stories from my father. Such a pathetic condition is given here. So my friends, I wish that you will all understand this poem very well, and you have to read the poem once again very carefully and find out the difficult word and write the meaning of those words on your notebook page. Okay, bye everybody.